नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. एकतर्फी निलंबनाच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केल्यानं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. शासनाने तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शासनाच्या विधानसभा हिवाळी अधिवेशनादरम्यान तहसीलदार, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचे एकतर्फी अचानक निलंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना संलग्न जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने आज दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात हातकणंगले तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असून निलंबित अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द करून त्यांना सन्मानाने मूळ पदावर नियुक्ती द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात तहसील कार्यालयाबाहेर आशयाची अधिकृत नोटीस लावण्यात आली असून येणाऱ्या सर्व अभ्यागत व पक्षकारांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र आंदोलनाची माहिती असूनही विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दाखले, महसुली तक्रारी, जमीनविषयक कामे व अन्य शासकीय कारणांसाठी नागरिकांना वारंवार हेरझाऱ्या माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे कर्मचारी आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत असताना दुसरीकडे प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होऊन सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र हातकणंगले तहसील कार्यालय परिसरात दिसून आले. शासनाने तातडीने या प्रकरणात तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.